आजपासून डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या वतीनं नॅनो मटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजीचा मेडिकल क्षेत्रामध्ये वापर या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आजपासून सुरू झालेल्या या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील आणि संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी खलिफा युनिव्हर्सिटी अबुधाबीचे प्राध्यापक डेनियर चोई, दक्षिण कोरियाच्या चुंगअंग विद्यापीठाचे जोन टील पार्क, कोरिया विद्यापीठाचे प्राध्यापक हन यंग वू, अमेरिकेतून डॉक्टर आसिम गुप्ता, आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉक्टर सी.डी. लोखंडे, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डॉक्टर जयंत गुंजकर, डॉक्टर मेघनाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। या परिषदेला दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, अबुधाबी, नायजेरिया, तुर्की या देशातून एकूण 15 शास्त्रज्ञ उपस्थित असून देश-विदेशातील 300हून अधिक संशोधकांचा सहभाग आहे। परिषदेचे समन्वयक डॉक्टर जयवंत गुंजकर यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्प आणि विविध उपक्रमांची माहिती दिली। या परिषदेत बोलताना डॉक्टर वेणू यांनी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यापैकी केवळ 2% पाणी हे शुद्ध स्वरूपात असून उर्वरित 98% पाणी हे समुद्राचं असून याचा वापर हरित हायड्रोजन वायू निर्माण करण्यासाठी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी नैसर्गिक स्वरूपात मिळत असलेल्या सूर्याच्या उष्णतेचा वापर करणं शक्य आहे। ऊर्जा निर्मितीच्या प्रचलित पद्धतीमध्ये ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण वाढत असल्यानं ग्लोबल वॉर्मिंग वाढलंय। त्यामुळे हरित ऊर्जा निर्मिती हाच ऊर्जेच्या समस्येवरचा मुख्य उपाय ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हरित ऊर्जा निर्माण प्रक्रियेमध्ये नॅनो मटेरियलचा वापर अनिवार्य ठरणार आहे। याबाबत आपण लवकरच देशाच्या ऊर्जा विभागाशी संबंधित प्रमुखांची भेट घेणार असल्याचंही डॉक्टर वेणू यांनी सांगितलं। डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी नॅनो टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढत असल्याचं नमूद केलं। तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेनं करून सकारात्मक बदल घडवले तरच खऱ्या अर्थानं विकास साध्य होईल असंही त्यांनी सांगितलं। ज्ञाननिर्मितीत नॅनो टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यासाठी 15 देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यावेळी IQSC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, डॉक्टर वैशाली गायकवाड, डॉक्टर अमृत कुंवर रायजादे, रुधिर बारदेसकर, कृष्णात निर्मळ, संजय जाधव यांच्यासह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी संख्येनं उपस्थित होते।